छत्तीस गुण समझ पंचाचार करो सुंदर से शिष्यान सदा गुरुगति संसार गुरु ब्रह्म पावंते ये नित्यमर्तोत्र सत्कर्मा विरता साधु क्रिया साधु शील प्रवर्ण प्रहरणा चंद्रा मोक्षदार पाटन मोठा प्रीणंत मां साधुगुरुपांतनो नित्यं नित्यनायकाचार्यत्वानुगम्भीरमुक्षमरुद्देशमुख्यं समनानसमुद्रसंचरितजितानो पञ्चमीयाचारोमायरमारदिसुजनमोदेशनो विजानं पाण्ड्रायं सुसानुसया नित्यकामाञ्चेमि पूजयामि वन्दामि नमस्सामि दुःखकल्पमको विलासं समयवरुणं हों मज्जं नमस्ते नमस्ते नमस्ते। वन्दितु सर्वसिद्धे ध्रुवमचलमनोऽमङ्गलिं पद्ये उच्छामि समयपाहुर मीनमसुरकेवलीभन्दम् न समयसाराय चकासते चित्स्वभावाय माय सर्वान्तरच्छिदे। कुंद कुंदाचार्य विरचित समय सार। ध्रुव अचल अनपंगतीला प्राप्त सिद्धांना नमस्कार। जी जीव अशा गतीला प्राप्त झाले त्यांना सिद्ध म्हणतात। त्या गतीची विशेषण दिलेली आहेत। कशी गती आहे? या गतीचं महात्म्य, या गतीची जिज्ञासा, इच्छा प्राप्त करण्याची कोणाला होणार? ज्याला या चार गतीचं स्वरूप समजलंय त्याला। चार गती जी अवस्था विशेष प्राप्त होते त्याला गती असं म्हटलं जातं। अवस्था विशेषाला गती म्हणतात। मग या चार गती ज्या जीवाच्याच अवस्था आहेत त्यांचं वर्णन शास्त्रामध्ये 12 भावनेमध्ये सर्वत्र केलेलं आहे। कारण जिथे आपण राहतो आहोत तिथं रमत असताना आपल्याला त्या अवस्था विशेषाचं ज्ञान करून दिलं जाते की ही अवस्था
रमण्यायोग्य नाही. म्हणून त्या अवस्थेमध्ये असणाऱ्या दुःखांचं वर्णन आपण छडाला आदी ग्रंथांमध्ये पण पाहतो. आदिनाथ भगवंतांची पूजनाची जयमालेमध्ये पण विस्तार केला. तिर्यंच गतीमध्ये या जीवाने कशा कशा प्रकारचं दुःख भोगलं किंवा तिर्यंच गतीमध्ये कशा कशा प्रकारचं दुःख आहे. एकेंद्रियापासून क्रमाने द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, असंज्ञी पंचेंद्रिय, संज्ञी पंचेंद्रिय, अशा त्या तिर्यंच गतीतील जीवांच्या अवस्थेंचं वर्णन आणि तिथं प्राप्त होणारं दुःख. मग त्या दुःखाला जाणून घेऊन त्या गती संबंधी एक मनामध्ये भीती उत्पन्न होईल. पुढं असं बसल्यानंतर माग कसं बसणार? शिस्त काय नाहीच. पाहिजे तसं बसायचं. होल वावर इज आवर्स. क्षीरसागर नगर पण तसंच आहे. कुठेही कोणी काहीही टाका. मग त्या तिर्यंच गतीतील दुःखाचं वर्णन केल्यानंतर आम्हाला त्या दुःखाची भीती वाटते का? वाटली का? जसं लहान मुलांना नरक गतीतलं दुःख सांगितलं, नरक गतीतील दुःखाचं वर्णन केलं तर घाबरतात. नव्हे, साधं व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा मुलगा शाळेत जात नसेल तर त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? ठीक आहे, जाऊ नको, तुला 2-4 म्हशी घेऊन देतो. म्हशी राखायला जायचं असं म्हटलं जायचं ना पूर्वी शाळेत. नाही तर मग म्हशी तर राख. कारण म्हशी राखणारा कोण असतो? ज्याला काय शाळा शिकायची नाही, अडाणी असतो, आळशी असतो, तो म्हशी राखतो. मग असं म्हटलं की मग ती म्हणणार नाही नाही बरं जातो, शाळेत जातो. म्हणजे त्याला कळते म्हशी राखणं काय हे काम चांगलं नाही. त्याचं भय आणि त्याच्या भीतीने तर का होईना आपण त्याला शाळेत जाण्याची प्रेरणा देत असतो. जा, तिथं गेल्यानंतरच तुझं कल्याण होईल, तुझं अज्ञान दूर होईल. आणि सगळ्या दुःखाचं मूळ तर अज्ञानच असतं. आणि म्हणून अज्ञान दूर करण्यासाठी शाळा शिकवायची असते. पण मुलं अज्ञान दूर करायच्या ऐवजी अज्ञान वाढवतात शाळेत जाऊन. लौकिक शाळा, आपला अभिप्राय असतो अज्ञान दूर झालं तर सुखी होते. पण त्याचं ज्ञान वेगळ्याच अभिप्रायाने ग्रहण केलं जातं. ठीक आहे, सांगायचं काय? भीती वाटली पाहिजे. मग तिर्यंच गती, त्याच्यामधलं असणारं दुःख आणि त्या तिर्यंच गतीमध्ये या जीवाने किती वेळा जन्म मरण केलं हे परावर्तनाच्या माध्यमातून पण सांगितलं. एक एक परावर्तन घेत असताना भव परावर्तनामध्ये एक एक गती आणि त्या गतीमध्ये जी जघन्य आयु पासून उत्कृष्ट आयुपर्यंत क्रमाने त्या ठिकाणी ते जन्म धारण करणं, ते भव परावर्तन सांगितलं जातं. आणि क्रमाने 4 नंबरचं मोठं परावर्तन म्हटलं द्रव्य क्षेत्र काल भव. भव परावर्तन कशाला म्हटलं? है ना, ज्या गतीमध्ये ज्या जीवाची जेवढी जघन्य आयु आहे आणि उत्कृष्ट आयु, मग जघन्य आयु तिर्यंच मनुष्य गतीमध्ये किती? तिर्यंच गतीमध्ये
दर एका श्वासामध्ये 18 वेळा. शूद्र भाव म्हटलं काय आता त्याला धवलामध्ये, म्हणजे अंतर्मुहूर्त पकडा ना. अंतर्मुहूर्तामध्ये किती समय असतात तेवढे समय अंतर्मुहूर्तामध्ये असंख्यात समय यांची आवली, आणि अशा असंख्यात आवलींचा मुहूर्त. मग तो मुहूर्त, त्या मुहूर्ताचे समय किती असंख्यात. मग जी जगन्य आयु आहे त्या जगन्य आयुचे जेवढे समय आहेत तेवढ्या वेळेला तिथं त्या पर्यायामध्ये जन्म घेणं, तेवढ्या वेळेला क्रमाने. आणि नंतर मग तिथून पुढं एक समय अधिक आयुला धारण करून त्या तिर्यंच गतीमध्ये जन्मणं. परत मेला, परत अनेक ठिकाणी जन्मला, मेला, परत आहे ना, पुन्हा तिर्यंच गतीमध्ये जन्मला. त्यावेळेस मागच्या वेळेस जेवढी आयु सांगितली होती अंतर्मुहूर्ताधिक एक समय, तर अंतर्मुहूर्ताधिक 2 समयवाली आयु घेऊन तिथं जन्मणार आहे ना. मग मरणार, परत तिथून पुन्हा अनेक गतीमध्ये परत फिरेल, परत त्याच्यामध्ये तिर्यंच गती पण वेगवेगळ्या आयु कर्माने सहित प्राप्त होईल. आणि जेव्हा केव्हा पुन्हा अंतर्मुहूर्ताधिक 3 समयाची आयु बांधेल आणि तिर्यंच गतीमध्ये जन्मेल है ना. मग अशा प्रकारे क्रमाने ते अंतर्मुहूर्ताधिक एक समय वाढवत वाढवत कुठपर्यंत जाणार. आणि उत्कृष्ट आयु किती सांगितली तिर्यंच गतीमध्ये? 3 पल्य सांगितलेली आहे. 3 पल्य. आपल्याला जाऊ दे पल्य काय माहिती नसलं तरी असंख्यात वर्ष आहेत असं समजून चला. भरपूर वर्ष, असंख्यात वर्ष वाली आयु त्या भोगभूमीच्या जीवांना तिर्यंच गतीच्या दिसून पडते. 3 पल्ल्याची आयु. मग असं क्रमाने एक एक समय वाढवत 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 असं तेवढ्या वेळा तिथं त्या ठिकाणी जन्म घेणं. तिर्यंच आयु. अशा प्रकारे ती तिर्यंच आयुचं भव परिवर्तन झालं. सरकले झाले. तिर्यंच आयुमध्ये झालेलं हे भव परिवर्तन सांगितलं. असंच मग मनुष्य पर्याय, नरक पर्याय, देव पर्याय, अशा त्या पर्यायांमध्ये मग क्रमाने भव पूर्ण करतो तो जगन्य आयुपासून ते उत्कृष्ट आयुपर्यंत. आणि मग त्या पर्यायाला धारण केला असताना तिथं असणारी जी काही दुःख आहे ती प्रत्येक वेळेस भोगणार आहे. नुसतं जन्म घेतला असं थोडंच आहे. तेवढी आयु घेऊन जेव्हा जन्मला आणि तो आयुष्य जगतोय तेव्हा तिथं त्याने नाना प्रकारचे मोहाने, अज्ञानाने, असंयम परिणामाने बांधलेली कर्म, आणि त्या कर्मामुळे त्याला तिथं दुःख भोगावं लागतं. परत त्या पर्यायात जसं आम्ही वर्तमानामध्ये पाहतो, जे आयु घेऊन आपण इथं जन्मलो तर इथं जे आपण अज्ञानाने, मिथ्यात्वाने बांधलेले, असंयमाने बांधलेले कर्म आहेत त्याचं फळ प्रत्येक जण आपण भोगतोयच का नाही. असं ते प्रत्येक वेळेस भोगावं लागतं त्या भावामध्ये. म्हणून तिर्यंच गतीतलं दुःख आहे ना. नरक गतीमध्ये किती दुःख, तिथं पण क्रमाने जगन्य आयु तिथली किती 10,000 वर्ष, 10,000 वर्षाचे समय करायचे आहे ना, असंख्यात समय. मग तेवढ्या वेळा जेवढे ते 10,000 वर्षाचे समय आहेत तेवढ्या वेळा म्हणजे तिथं ती 10,000 वर्षाची, ओनली 10,000 वर्षाची आयु घेऊन त्या नरकामध्ये, पहिल्या नरकामध्ये जन्मणार.
10,000 वर्षाचे समय करा आणि मग तेवढ्या वेळेला तिथं त्या ठिकाणी तो जन्मतो. 10,000 वर्षाची, 10,000 वर्षांनी एक समय अधिक असला तर ती आयु नाही पकडायची. 10,000 वर्षाची आयु आणि 10,000 वर्षाच्या आयुचे जेवढे समय आहेत तेवढ्या वेळा ते 10,000 वर्षाची आयु घेऊन जन्मलं. आणि मग क्रमाने एक एक समय वाढवत जायचं. कुठपर्यंत? 33 सागर उत्कृष्ट आयु त्या नरकगतीमध्ये सांगितली. 33 सागर. सागर तर आपल्याला माहिती आहे किती मोठा आहे, पण त्याचे समय किती आणि क्रमाने ते सगळं पूर्ण करणं. 33 सागर वर्षाची आयु आणि त्यावेळेस तिथं असणारे जे नरकातले दुःख, जन्माचं दुःख, भुकेचं, तहानेचं, थंडीचं, गरमीचं, तिथल्या असुरकुमार जाती, झाडं, नदी, या सगळ्या गोष्टींचं जे दुःख आहे ते दुःख परत परत भोगायचं. असं नरक पूर्ण केलं. मग त्याच्यानंतर मनुष्यगतीत आला. मनुष्यगतीची पण जगन्य आयु, आंतरमुहूर्त आणि उत्कृष्ट 3 पल्य. तिरेंच्या प्रमाणेच त्या प्रकारे मनुष्य आयु पण पूर्ण करतो. आणि त्यानंतर येते देव आयु. आणि देव आयुमध्ये पण मग जगन्य 10,000 वर्षाची आयु, त्याचे समय करायचे तेवढे जन्म तिथं 10,000 वर्षाची आयु घेऊन जन्मायचे. आणि ते मिळतं साधिक 2,000 सागरामध्ये. पुन्हा 2,000 सागर संपले तर निगोदात जातो. मग अशी देवायु केव्हा मिळायची? किती वेळा मिळायची? मग 10,000 वर्षाचे समय, तिथली आयु ती क्रमाने तेवढ्या समयाची पूर्ण करणार. परत एक एक समय वाढवत वाढवत कुठपर्यंत जाणार? 31 सागर. 33 सागरवाला तिथं संसारात फिरत नाही तेवढ्या. 31 सागराच्या वरचे जे काही एक समय अधिकवाले जीव असतील ते नियमानं 2-4 भावात मोक्षाला जात असतात. है ना? त्यामुळे त्यांचं परावर्तन मोठं असू शकत नाही. म्हणून देवगतीमध्ये जगन्य आयु 10,000 वर्ष, उत्कृष्ट आयु 33 सागर जरी असली तरी तिथं 33 सागरवाली न घेता 31 सागर आहे ना वर्ष आयुवाले देव आहे ना नवग्रेविकामध्ये असतात जे. मग ते क्रमाने ते सगळं भव धारण करत करत तो स्वर्गातला काळ पण पूर्ण करणार देवगतीतला. आहे ना. मग त्यावेळेस तिथं असणारे जे काही दुःख आहे ते दुःख तिथंही तो भोगतो. आणि मग ते भव परावर्तन पूर्ण झालं असं म्हटलं. कशासाठी सांगितलं? भीती. भीती. डोक्यावर पदर पडल्यावर भीती वाटते का? नाही. असं भीती म्हणायची मला, बाप काय. भीती वाटली पाहिजे. तर मग इथं ही विशेषण जी दिली, ज्या गतीला प्राप्त झालेले जीव आहेत त्यांना सिद्ध म्हटलं जातं. आणि त्यांनी काय कोणती गती प्राप्त केली? ध्रुव, अचल, अनुपम अशी विशेषण. ती विशेषण मला आनंद थोडीच देणार आहेत. जर मला या 4 गतीतलं दुःख, त्याचं स्वरूप जर समजलं नाही आणि ते समजून माझ्या परिणामामध्ये संवेग भाव निर्माण होत नाहीत, संसाराच्या प्रती भीती निर्माण होत नाही. परवा आपण काल बघितलं ना, ज्या संसाराला तीर्थंकर देखील घाबरले, घाबरतात. वाटते का भीती? ओम संसाराची वाटते का? काय माहितीच नाही म्हटलं ना आपल्याला, काय त्याचं समजून घ्यायचं अक्षर. संसाराची भीती म्हणून काय वाटते का? आता काय नाही.
भीती वाटल्यानंतर माणूस काय करतो माहिती आहे ना, त्याच्यापासून लांब राहतो. भयाची जी आयतनं असतात त्यापासून लांब राहतो. काय पाहिजे गिरीश तुला? संवेग आता ही दोघं गेले महाबळेश्वरला, लग्नाला जायचं होतं. गिरीशच की, दोघं म्हणजे कोण? गिरीश आणि त्याची मंडळी महाबळेश्वरला जायचंय. मग मुलाला काय न्यायचं नाही, आजकाल ही ट्रेंड निघाला. कशाला मुलं कोण हटतो? आजी आजोबाला द्यायचं सांभाळायला, सांभाळा तुम्ही, आम्ही आपलं दोघं फिरतो. असं हे पूर्वी उलट आनंद वाटायचा मुलांना घेऊन फिरण्यात आनंद. आता मुलं म्हणजे अडचण, असून अडचण नसून खोळंबा, असा प्रकार आहे मुलांचा वर्तमानातला. मग सोडून जाताना सांगितलं काय, चाललोय आम्ही महाबळेश्वरला बेटा, तू थांब. त्यांनी तर बॅग वगैरे भरलेली होती अगोदरच खरं तर जायचं म्हटल्यावर गावाला. मग आता ह्यांनी काय सांगितलं, काय सांगितलं, महाबळेश्वरला चाललोय लग्नाला म्हणून नाही. काय सांगतेत प्राय, काय सांगतेत मुलांना, लहान मुलांना आई वडील जर बाहेर जायचं म्हटलं तर काय सांगणार? दवाखान्यात. करेक्ट, दवाखान्यात चाललोय आहे ना. दवाखाना म्हटल्यावर मुलगा कोणत्याही प्रकारे बर जावा मी काय, कारण दवाखान्याची भीती त्याला बसलेली असते. दवाखाना म्हणजे जिथं आपल्याला त्रास दिला जातो, दुःख दिलं जातं, त्याचं नाव दवाखाना. असं दवाखान्याचं ते विशेषण त्यांना माहिती नाही शब्द रूपाने, पण भावभाषण चांगलं झालेलं असतं. म्हणून तो शब्द, डॉक्टर शब्द, दवाखाना शब्द, डॉक्टर बघितले तरी सुद्धा तो घाबरतो. अक्षत कळतंय का? तसं घाबरतोय का आपण? भीती, त्याचं नाव भीती आहे. परत त्याच्या वाटेला सुद्धा जायचं नाही जिथं आपल्याला त्रास झालेला आहे, दुःख होतंय, प्राप्त होतंय. असं पुन्हा फिरून सुद्धा नाही तिकडे बघायचं. लांब 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 राहणार आपण. कसं आपण संसारापासून लांब राहण्याचा प्रयत्न किती करतो, सांसारिक भावापासून दूर राहण्याचा किती प्रयत्न करतो. क्रोध मला दुःख देतो, क्रोधापासून दूर राहण्याचा किती प्रयत्न आहे. क्रोधाची भीती वाटते, लोभाची भीती वाटते का कधी? लोभाची भीती, दुकानात बसतो कस काय भीती वाटल्यावर? हा प्रश्न येईल ना. होय म्हणतोय भीती वाटते, चांगली मान तर चांगली हलवायची, आणि गिरायक आलं तर सोडत तरी एक सुद्धा नाही. म्हणजे काय, का सोडतो गिरायक, जाऊ दे मला भीती वाटते बाबा, हे पैसे आल्यानंतर माझं काय होणार, असला नको बाबा. कसं म्हणतोय बाई, मी लय घाबरतो लोक. आपल्याला थोड्या वेळा सुद्धा जेवायला गेलं तर आपण दुकान बंद नको म्हणतो, बसा कोणीतरी. नाही ना, दुकानात बसा बाबा. कुठलाही कार्यक्रम असलं दुकान बंद करून चालतंय का मला सांगा? फक्त आपलं लग्न होतं त्या दिवशी बंद ठेवलं ना अनुभव, तुम्ही विचारलं तेवढंच. बंद कसं ठेवू? मला एक जण म्हटलं असं, म्हटलं बसा ध्यानाला बसा, मग दुकान ते कसं बंद करायचं? म्हटलं सोपं आहे, असं शटर खाली गेलं की बंद होतं. म्हणजे बंद कसं करायचं, त्याला काय म्हणजे अवघड काय आहे त्याच्यामध्ये, मला ती नाही कळलं. बंद कसं करू म्हणजे शटर खाली आल्यावर बंद होतं ना, तसंच बंद करायचं असतं. मग आता रोज बंद करून सुद्धा माहिती नाही की बंद कसं करायचं. एवढा सोपा उपाय. चर्चा, लोभाची भीती, क्रोधाची भीती, मायेची भीती, मानाची भीती वाटली पाहिजे. आणि भीतीचा अर्थ त्याच्यापासून दूर राहणं.
स्वप्नात सुद्धा नको आहे आपल्याला तसले भाव आहे ना, तसलं संयोग स्वप्नात सुद्धा नको म्हणतो. स्वप्न पडलं तर आपल्याला भीती वाटते तसलं काय तर आहे ना, असं आहे ते. म्हणून इथं ज्या पर्यायामध्ये मनुष्य पर्यायामध्ये दुःख सांगितलं नाही. मनुष्य पर्यायामधलं दुःख छळ आल्यामध्ये सांगताना काय सांगितलं? तिथंच ना, तिथूनच सुरू आहे का? जननी उदर वस्यो नवमास अंग संकुचतय पायोत्रा निकसत जे दुख पाए घोर तिनको कहत न आवे और बालपन में ज्ञान न लयो तरुण समय तरुणी रत रयो अर्ध मृतक सम बूढ़ापनो. छान, तुम्हाला किती चांगलं येते मला म्हणायचं. हे कोणाचं सांगितलं? कोणाची दुःख सांगितली? मनुष्य गतीमध्ये. आणि आपण कोण आहे? आता पर्यायापेक्षेने बघितलं तर आपण कोण आहे? मनुष्य नाही आहोत. मग या मनुष्य पर्यायामध्ये जी तिथं दुःख सांगितलेली आहेत ती आपल्याला प्राप्त झालेली नाहीत का? आत्ता वर्तमानामध्ये जी सांगितलेली दुःख आहेत ती नाहीत का? बालकाला बालकाचं दुःख आहे, तरुणांना दुःख काय? अक्षत का नाही? तरुणाचं दुःख काय नाही? तरुण समय, बरोबर आहे ना? का तसलं काय नाही? तरुणी रत आहे का नाही? हाय म्हणतोय, इमानदारीत आहे म्हणतोय, म्हणजे लाजत ना, तसं काय नाही, हाय तर हाय. आता काय खोटं कसं बोलायचं शास्त्राच्या? आणि ते दुःखाचं कारण सांगतात शास्त्रात, असं सांगितलंय का नाही? म्हणजे मनुष्य गतीमधलं दुःख, बालकावस्थेमधलं अज्ञानाचं दुःख, आणि तरुण अवस्थेमधलं कोणतं दुःख सांगितलं? काय दुःख असतं मला नाही माहिती, तुम्ही सांगा बरं काय असतं. आता तू तर रत आहे म्हणतोय, तर काय दुःख? नाही सांगत नाही आमचं. आकुलता. आता ठीक आहे, आता तुम्हाला तर त्याची प्रतीती येते, हो माहित आहे का नाही? दुःख माहित आहे? तरुण समय तरुणी रत रह्यो आणि अर्ध मृतक सम बूढ़ापनो. म्हातारपण कसं आहे? अर्ध मेलं काय? अर्धवट अवस्था तर सगळ्यात बेकार. मेलेलं एक वेळेस परवडतं म्हणतात म्हणून म्हातारे लोक है ना. जगणं होईना ना मरणं होईना, अशी अवस्था ती. मग अशा त्या अवस्था असताना काय म्हटले शेवटी? कैसे रूप लखे आपण. तिथं आपण आपलं रूप कसं पाहणार, अशी ती घटना सांगितली. मग पाहिलं का आपण हे मनुष्यगतीतलं दुःख? कधी पाहतोय का? अनुभवतोय का? आणि आजूबाजूला पाहायला पण संधी आहे, आणि स्वतःमध्ये उत्पन्न होणाऱ्या दुःखाला पण आपण साक्षात अनुभवतोय, तर त्याच्यावरही विचार करायची एक संधी आहे आज मनुष्य आहोत म्हणून. पण टाइम आहे का बंटी? टाइम आहे का? वेळ आहे का? सांग मला. दुःखाची प्रतीती अनुभूती घ्यायला आपल्याजवळ वेळ आहे का? अडचण ही. एक श्लोक पद्मनंदी पंचविंशतिकेमध्ये चांगला आला. पद्मनंदी पंचविंशतिके वर आहे बघ, ते घे. हा, म्हणजे ते ज्याच्या निमित्तात आपण असं चिंतन करायचा मध्ये पण चिंतन करायचा प्रमाद दिसून येतोय. त्याच्या संदर्भात आहे एक श्लोक. म्हणजे
कशाच्यामुळं आपण हे चिंतन आपल्याकडनं होत नाही? काय हम्म 52 नंबरचा श्लोक आहे. धन के आश्रय से सच्चे मार्ग का नाश. 5 नंबर आहे 33. नागपूरची जी प्रती आहे त्याच्यामध्ये 5 नंबर आहे 33. पहिला धर्मोपदेश अमृताधिकाराचा 52 नंबरचा श्लोक आहे बघा. म्हणजे चिंतन का होत नाही हे सांगतोय ना. मनुष्य गती आणि त्याचं जे सांगितलेलं दुःख, त्याची प्रतीती का करता येत नाही, का होत नाही. जेव्हा आम्ही त्या धनार्जनामध्ये लागलेलो असतो तेव्हा होतंय काय बघा. हिंसा प्राणिषु कल्मषं भवति सा प्रारंभत सोर्थत तस्मादेव भयादयो नितरां दीर्घातत संसृति तत्रासातमशेषमर्दत इदं मत्तेति यस्त्यक्तवान् मुक्त्यर्थी पुनरर्थमाश्रितवता तेनाहत सत्पथ. हिंदी. पापोत्पादक हिंसारंभ से होती मुदन से आरंभ धन से हो उत्पन्न भयादिक जिन से होता दीर्घ भ्रमण जग के घोर दुख सब धन से यही जान जो करते त्याग वे ही मोक्षार्थी है किंतु धनाश्रित करते सत्पथ. काय लिहिलं शेवट? प्रफुल्ल बरोबर आहे. कोण करते नाश? सत्पथाचा धन. जे धनाचा आश्रय करतील ते काय करतील? आणि सम्यक मार्गाचा नाश करतील असं इथं स्पष्ट दिलं ज्ञानाचं. मग काय म्हणते अर्थ वाचतो बघा. प्राणियों को मारने से हिंसा पाप होता है. हे तर सगळ्याला सुविदित आहे, माहिती आहे. वह हिंसा आरंभ से होती है. ती हिंसा कशाने होते? आरंभ केल्यानंतर होते. और वह आरंभ धन के होने पर होता है. काय सांगितलं? धन असताना आरंभ, आरंभ असताना हिंसा आणि हिंसा असताना पाप, असा त्याचा सिक्वेन्सला सांगितला त्यांनी. पुन्हा एकदा सांगू. आरंभ कशाच्या द्वारे? आरंभाच्या द्वारे काय? आणि हिंसेच्या द्वारे काय? असा त्याचा सिक्वेन्स आहे ना. एवढं एक जर तुम्ही नुसतं लिहून ठेवलं सुविचार दुकानात
तरी आपल्या परिणामामध्ये जागरूकता राहील. जाग राहणं महत्वाचं आहे. आता आहे गृहस्थ, करतोय ते काम, पण आपल्याला त्याच्यापासून सुटायचे का नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. का ते करत करतच मोक्षाला जाणार आहे अमोल आपण? कसं आहे, काय तसला काय नवीन मार्ग निघाला नाही ना अजून, म्हणजे सोडूनच हे पक्क आहे. मग आपल्यामध्ये ते विचार आहे ना राहिले पाहिजेत ना, आणि ते राहण्यासाठी मग व्यवहाराने हे सगळे उपाय सांगितलेले आहेत की ज्यामुळं आपल्याला पुन्हा पुन्हा हे स्मरण, आठवण होईल. काल पाहिजे ना, आठवण व्हायला पाहिजे. मग परत परत आपल्याला आठवण होईल असं काहीतरी काम करावं लागेल. मग असे काही सुविचार, देवपूजा आदी हे सगळे त्याच्यासाठी आहे ना, आठवणीसाठी. आपल्याला आपल्या स्वरूपाची आठवण, आपण कोण आहोत याची आठवण राहण्यासाठी हे सगळे षटकर्म आहेत व्यवहाराने. आणि त्याला आपण मंदिरापुरतंच ठेवणं योग्य नाही, स्वाध्यायापुरतं गुरूंपुरतं ठेवणं योग्य नाही. आपलं जीवन, आपले परिणाम, आपली श्रद्धा ती निरंतर प्रवाहित तद्रूपाने राहिली पाहिजे. यासाठी मनामध्ये निरंतर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. नाही चिंतन करणार तर आपल्याला त्याची भीतीच वाटणार नाही, आपण त्याच्यापासून विरक्त राहणारच नाही. म्हणून हे सांगताय क्या धन के होने से आरंभ होता है, धन के होने पर. धन असतानाच आरंभ अधिक सुचत. धन नसेल तर कुठं फिरायचं नाही, कुठं काय घ्यायचं नाही, द्यायचं नाही, विषयच नाही ना धन नसल्यावर. पण धन असल्यावर माणसाला मग सुचत. एक्स्ट्रा धन आल्यानंतर, जसं रोड वाइंडिंग मध्ये बरेच लोकांचे आहे ना, शेती गेली आणि धन भरपूर आलं, काय केलं? अजून जायच्या आधीच तोपर्यंत कर्ज काढून गाड्या, बंगले आणि व्यसन, चहा घेऊन. धन येणार आहे, अजून आलं नाही, नुसतं येणार आहे म्हणून तोपर्यंत सगळा खर्च. शेतात धान्य आलं नाही तोपर्यंत इकडं बेदाना शेडजी, एवढा आहे बघा, मग किती त्याच्यावर पैसे उचलले तर नाही का, बंद झाले तर उचल द्यावं लागते ना उचल. असं, आणि ती उचल घेऊन करायचं काय? असं आरंभ. म्हणून धन के होने पर ही भय आदि की उत्पत्ति होती है, और भय आदि के होने से दीर्घ संसार होता है, तथा दीर्घ संसार से अनंत दुख होते हैं. काय सांगितलं? दीर्घ संसार म्हणजे अनंत दुःख, असं दिलं ना. अनंत दुख होते हैं किस कारण से? दीर्घ संसार से. और दीर्घ संसार किस कारण से? कशामुळं? भीतीमुळं लिहिलंय हो, भीती. ज्याला भीती आहे त्याला संसार दीर्घ असतो असं म्हणते. जिथं भीती तिथं दीर्घ संसार. म्हणजे ज्याची भीती पाहिजे तिथं नाही. आम्हाला धर्माची भीती आहे, ही अडचण. संसाराची भीती असली तर है ना छोटा संसार राहील, पण धर्माची भीती राहिली तर संसार दीर्घ राहील, असं सांगायचं ते. म्हणून जिथं भीती आहे तिथं दीर्घ संसार, जिथं दीर्घ संसार तिथं अनंत दुःख. आणि भीती कुठं आहे मग? भीती कुठं असते? ज्याच्याजवळ धन आहे ना त्याला भीती. कमी असल्यावर भीती नाही, जास्त असल्यावर भीती आहे. म्हणजे जिथं धन तिथं भीती, जिथं भीती तिथं दीर्घ संसार, जिथं दीर्घ संसार तिथं अनंत दुःख. कुठं मेळ बसतोय का? मेळ बसवतोय का? आणि बसवायचा आहे का? हा महत्वाचा मुद्दा. वाढवायचं आहे ना डॉक्टर साहेब.
म्हणजे अनंत संसार. धन वाढवायचं त्याचं इक्वेशन कसं बसलं, कोणाशी बसलं? जेवढं अधिक धन संचय तेवढा त्या ठिकाणी संसार अधिक, म्हणजे अनंत संसार. ते कुठं मेळ बसतोय का? बसवतोय का? आपल्याला वाटतंय की धन आलं म्हणजे अनंत सुख आलं, अशी व्याप्ती लावली. अनंत दुःख नाही. हीच तर अडचण आहे. धनाचा आणि अनंत दुःखाचा संबंध दाखवतायत, व्याप्ती दाखवतायत. धन आणि अनंत सुखाची व्याप्ती नाही सांगितली इथं. पण हे समजायला पाहिजे ना. म्हणलं नाही, प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी मग आपल्याला त्याच्यावर विचार करायला हवा की असं सांगितलं तर असं आहे किंवा नाही. आणि सरळ व्यवस्थित सांगितलं नाही. धन आहे म्हटल्यावर भीती, जास्त धन आहे म्हटल्यावर भीती राहते का नाही? काय बंटी, का नसते भीती? नाही का? धन नाही म्हणतोय आता, संपलं सगळं. ठेव का सांगतो. महाराजांकडे फक्त धन नसतं, मी ऐकलं होतं. तू तर कपडे घातले, धन नाही म्हणतोय. धन आणि भय, हे भयाचं आयतन सांगितलं. धन असताना सुरक्षितता किती. म्हणून धनाचं उलट आपण केलं ना. धन आहे तर आम्ही सुरक्षित आहे, हीच तर आपण हे पेरलं जात आहे. पैसे लागते सुरक्षित राहण्यासाठी. कशाची गरज आहे? असं धनाची का धर्माची, याचं आपण सोडवत नाही ना नीट गणित. सुरक्षितता कशामुळं? धनामुळं का धर्मामुळं? ऐकू आलं नाही बागता, मला पण कमी ऐकायचं. काय म्हणला? धनामुळं. काय म्हणतोय ती? बोले सो फसे, म्हणून बोलायचं नाही, गपचीप बोलायचं. म्हटल्यावर काय? धनामुळं भीती, हे तर समजतंच. आणि भीतीमुळं काय म्हणतायत ते? दीर्घ संसार म्हणतात. भीतीचं कार्य काय? दीर्घ संसार. ज्याला भय जेवढं जास्त तेवढं कर्मबंध अधिक, स्थिती अनुभाग अधिक, त्यामुळं त्याला दीर्घ संसार. आणि जेवढा संसार जास्त तेवढं काय? अक्षत समजतंय का? दोन्ही अक्षत माग पुढे बसले. म्हणून काय म्हटले? इस प्रकार सब बातें धन से होती है, इस बात को जानकर मोक्ष के अभिलाषी मुनियों ने धन का त्याग कर दिया है, किंतु जिसने धन का आश्रय लिया है उसने सच्चे मार्ग का नाश ही कर दिया है, ऐसा समझना चाहिए. त्याच्याद्वारे मोक्षाचा मार्ग जो आहे तो त्याने नष्ट केलेला असं समजावं. म्हणजे आपण काय करतो? मोक्ष मार्ग प्रशस्त करतो का मोक्ष मार्ग नष्ट करतो आहोत? आणि तो पण आपला, दुसऱ्याचा नव्हे. आपण काय करतो? म्हणून म्हटलं त्याच्या प्रती अंतरंगामध्ये वैराग्य पाहिजे, ज्ञान पाहिजे, जसं आहे तसं. म्हणून वाचला मुद्दाम. कारण का वाचला होता सांग बरं बंटी? वेळ नाही ना, या धनाच्या निमित्तातच वेळ नाही ना चिंतन करायला की मी मनुष्य आहे, मनुष्य पर्यायामध्ये मला हे दुःख आहे, हे आपल्याला जाणायला, विचार करायला वेळ मिळत नाही आहे का नाही? आणि एवढ्या सुखसुविधा, होम थिएटर वगैरे, मग आता ती तर बघायला लागतच का नाही? नाही बघायला वेळ, ती पण बघायला वेळ नाही. बघा, म्हणजे भोग, जी भोग म्हणलं ना सुखासाठी गोळा केले, त्याला भोगायला वेळ नाही. मग आत्मचिंतनाला केव्हा वेळ मिळणार? जे इथं 4 गतीतलं दुःख सांगितलं जातंय, त्या दुःखाचा विचार करायला वेळ मिळाला नाही
तर मी या गतीला घाबरणार कशासाठी? मला या गतीची भीती का वाटणार? आणि भीती नाही वाटली तर मी ही गती आहे ना सोडून जी सिद्धांची गती आहे ती प्राप्त करण्याची माझ्यामध्ये भावना होणारच का? भावना व्हायला पाहिजे ना, मला मोक्षाची गती पाहिजे म्हणून. ही तीव्र भावना आपल्या अंतरंगातून यायला पाहिजे. मी सांगून थोडंच येणार आहे तुम्हाला ती भावना. मला फक्त मोक्षच पाहिजे, दुसरं काही नको. काय काय पाहिजे? अनिश काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे? आवाज नाही ना काय कशात? तर म्हणजे पक्क नाही अजून. जर पाहिजे असलं तर माणूस म्हटलं असतं मोक्ष. आवाज कसा येतो? निघत नाही अजून. आपल्याला त्याच्यावर तसं श्रद्धान नाही की मोक्ष ध्रुव अचल अनुपम असतं मोक्ष. आणि तेच माझ्या हिताचं कल्याणाचं कारण आहे. म्हणून मोक्ष पाहिजे तर काय करायला पाहिजे? मग ब्रह्मचर्य घ्यायचं, संपलं. मोक्षच. ब्रह्मचर्य म्हणजे मोक्ष आहे, दुसरं काय माहित आहे तुला? वेगळं काय तिथं तुला मोक्षाला नाही. आज ब्रह्मचारी झाला का नाही तू काय तर आज मोक्ष. बंटी होय म्हणतोय, आता काय वेळ गेली म्हणतोय, पण आता तुम्ही सांगताय बरोबर आहे. बरोबर आहे ना? मंडळी आली का? आली ना आहे, ठीक आहे ना, त्याचं काय नाही, चुकीचं काय नाही. आहे बंधन तर बीडी म्हटलंच त्याला, बंधन म्हटलेलंच आहे, असू दे. म्हणून चर्चा ही आहे. जरी इथं आचार्यांनी त्या विशेषणाद्वारे सिद्धांना नमस्कार केलाय, पण ते कल्पना करायला वेळ द्या ना. ध्रुव अचल अनुपम अशी ती सुंदर गती त्या जीवाला प्राप्त झाली म्हणजे त्या गतीतनं परत कधीही पुन्हा संसारात येणार नाही. ती गती कशी आहे? नित्य आहे ना, अनंत काळापर्यंत तिथं ती ध्रुव राहणार आहे. असं कधीच पुन्हा तिथून संसारात यायचा विषय येत नाही. इथलं या चार गतीतनं, या गतीतनं दुसऱ्या गतीत, दुसऱ्यातनं तिसऱ्यात, हे तर परिभ्रमण चालत आलेलं आहे आणि चालत राहील जर आपण त्या दुःखाचा विचार नाही केला तर. आणि ते दुःखाचं वर्णन आचार्यांनी केलंय म्हणून मला काय फळ मिळणार नाही. मी ते ऐकलं म्हणून नाही, वाचलं म्हणून नाही, सांगितलं म्हणून नाही, तर मी त्याच्यावर स्वयं थोडस विचार चिंतन केलं तर की हो खरोखर हे असं आहे काय. म्हणून आजचा महाराजांचा सुविचार तोच आहे ना, मंदिरामध्ये लिहिलेला, स्वाध्यायातून आहे ना आपल्या ज्ञानाची वृद्धी करत राहणं हा कल्याणाचा मार्ग आहे. स्वाध्यायातून स्वाध्याय करा. स्वाध्याय केला तर समजेल काय संसार काय, मोक्ष काय, याचं स्वरूप समजेल. आणि ते समजलं तर मग पुढं पुरुषार्थ करता येईल, जो करायचा आहे तो. आणि विवेकी असेल तो बरोबर. काच आणि चिंतामणी रत्नातला फरक कळल्यानंतर तो काच थोडीच घेणार आहे. मग संसार दुःखरूप आहे, चार गती दुःखरूप आहेत, मोक्ष गती सुखरूप आहे, हे त्या ठिकाणी समजल्यानंतर कोणी त्या चार गती रूप संसाराला स्वीकारेल काय? ही काच आहे आणि ही चिंतामणी रत्न हे समजल्यानंतर कोणी काच स्वीकारेल काय? घेईल काय? नाही घेणार. एवढं साधं आहे. पण समजलं पाहिजे का नको? ही काच आहे आणि हे चिंतामणी रत्न आहे. काचेचा तुकडा म्हणजे काय नाहीच आहे त्याच. चिंतामणी रत्न म्हणजे पाहिजे ते प्राप्त होणार आहे. मग समजल्यावर मनुष्य काय करणार? थोडंच त्या काचेच्या मागं लागेल. म्हणून चिंतामणी रत्नाप्रमाणे दुर्लभ असा हा
दुर्लभ लही जो, असं म्हणतात छडालेमध्ये, दुर्लभ लही जो चिंतामणी त्यो पर्याय लही त्रस तणी, असं म्हणतात. आणि त्रस पर्याय कशाप्रमाणे? चिंतामणी रत्नाप्रमाणे दुर्लभ अशी ही त्रस पर्याय ती प्राप्त झालेली आहे. बघा किती दुर्लभता सांगितली त्रस पर्यायाची. आणि कुणाला म्हणायचं त्रस? त्रस नाम कर्माचा ज्या जीवाला उदय असतो तेव्हा 2 इंद्रियापासून ज्या पुढच्या पर्याय मिळतात त्यांना, त्या जीवांना त्रस म्हणतात. आपण कोण आहे मग? व्यवहार न्यायानेच प्रश्न आहे. तर आपण पर्यायामध्ये संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य म्हणजे त्रस पर्यायामध्ये आलो, म्हणजे चिंतामणी रत्नाप्रमाणे दुर्लभ मिळाली. आता पुढं काय? पुढं काय करायचं? विचार करायला सुरुवात करा. वेळ लावचाल तेवढं पुढं वेळ लागेल. निघायचंय गावाला तर लवकर निघालं तर लवकर पोचणार, उशिरा निघाल्यावर उशिरा निघाल्यानंतर बऱ्याच गोष्टी काही विसरतात, काही गडबडीत ऍक्सिडेंट होईल, अनेक काही घटना उलट्या सुलट्या घडू शकते. लवकर निघा, सुरक्षित पोहोचा ना, आणि वेळेवर पोहोचा. महत्वाचं आहे. व्यवहारातही आपल्याला लिहिलेलं दिसतं, लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा आणि वेळेवर. सगळ्या गोष्टी घडणार आहेत, पण उशीर करणार तर मग मात्र सगळं उलट होऊ शकतं. म्हणून याच्यावर विचार करा. जेव्हा आचार्य सर्व सिद्धांना नमस्कार करताना ध्रुव अचल अनुपम गतीचं थोडं विश्लेषण वाचतो. इथं काय दिलंय? ध्रुव विशेषण से पंचम गती, में ध्रुव विशेषण से पंचम गति में इस विनाशिकता का व्यवच्छेद हो गया. हे 4 गती विनाशिक आहेत आणि त्याचा व्यवच्छेद ध्रुव या विशेषणाने केला. और वह गति अनादिकाल से परभावों के निमित्त से होने वाले पर में परिभ्रमण, उसकी विश्रांति अर्थात अभाव के वश अचलता को प्राप्त है. नाही ना? काय झालं मग? जे अनादी काळापासून परभावाच्या निमित्तात होणारं जे परिभ्रमण आहे आणि त्याचा अभाव झाला, म्हणून तिथं त्या ठिकाणी ती गती अचल म्हटली गेली. कोणती? सिद्ध गती जी आहे ती अचल आहे. तो इस विशेषण से चारों गतियों में पर निमित्त से जो भ्रमण होता है उसका व्यवच्छेद हो गया, और वह जगत में जो समस्त उपमा योग्य पदार्थ है उनसे विलक्षण अद्भुत महिमा वाली है, इसलिए उसे किसी की उपमा नहीं मिल सकती. इस विशेषण से चारों गतियों में जो परस्पर कथनचित समानता पाई जाती है उसका निराकरण हो गया, असं आहे. और उस गती का नाम अपवर्ग है, असं सांगते. तू दिल्या अजून विस्तारानं, वाचून काढा घरी गेले. ही 3 विशेषणं कोणाची दिली? अक्षर कोणाची दिली? जे जीव मोक्षाला गेलेले आहेत त्या मोक्ष गतीचं वर्णन केलं की अशा गतीला ते जीव प्राप्त झालेत म्हणून ते अनंत काळासाठी सुखी राहणार. मग मला पण कायमचं सुख पाहिजे तर मला पण तशी गती प्राप्त करण्याची भावना झाली पाहिजे. आणि ती भावना केव्हा होईल? जर मला या 4 गतीतलं दुःख प्रतीतीला आलं तर मी त्या ठिकाणी त्या गतीची भावना करणार आहे. म्हणून चिंतन केलं पाहिजे. जे वर्तमानामध्ये आपण दुःख या गतींमध्ये अनुभवतोय त्याचं चिंतन करून त्याच्या प्रती जो संवेग भाव मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे तो 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 आहे ना प्रयत्नपूर्वक उत्पन्न करावा लागेल. ओम नमः.